हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आता नवीन वर्ष म्हटलं की काहीतरी आपल्याला गोड खावंसं वाटतं. पण जर गोड खावंसं वाटलं आणि ते पटकन बनणार असलं 2 मिनटात की कितीच भारी वाटतं. तर चला, आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे आपण ब्रेड घेतलेले आहेत, जे की आपण 4 असे ब्रेड घेतलेले आहेत. त्याच्या ज्या कडा असतात त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. ह्या पद्धतीने खूप जास्त कडा कट करण्याची गरज नाही, थोड्या थोड्या अशा कट करून घ्यायच्या. तर इथे आपण अशा कडा कट करून घेतलेल्या आहेत. तर मध्यभागी असे 2 पीसेस करून घ्यायचे, जे की तुम्ही आता हे असे लांब पण ठेवू शकता जर तुम्हाला आवडत असतील लांब लांब, आणि असे चौकोनीसुद्धा करू शकता ह्या पद्धतीने. पण फक्त चाकू जो आपण हळू चालवायचा, जेणेकरून ब्रेड असं कट होतं, त्यामुळे ते जे आपण चौकोनी तुकडे पाहिजे ना तसं न होता ते तुटतात. त्यामुळे ही काळजी घ्यायची हे ब्रेड कट करताना. ते व्यवस्थित असे आपण चौकोनी पीसेस आपण इथे करून घेतलेले आहेत. आता याचं प्रमाण जर तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही अजूनसुद्धा वाढवू शकता. तर ह्या पद्धतीने मी इथे मस्त असे कट करून घेतले. आता इथे तुम्ही तेल जर वापरलं तर त्याला ब्रेड म्हटलं की त्याच्यामध्ये खूप आपल्याला जे तेल पितं, त्यामुळे जर आपण जर पौष्टिक म्हटलं तर आपण तूप वापरू शकतो. तर इथे मी 2 ते 3 चम्मच तूप वापरलेलं आहे. आणि खूपच जर तुम्हाला नसेल आवडत, म्हणजे खूप असं तेलकट किंवा चिवी असं नको असेल, तर आपण इथे तूप वापरलं ना तरी ते खायलासुद्धा खूप छान लागतं. आणि थोडं शोषून जरी घेतलं तरी तूप आहे, त्यामुळे आपण खाऊ शकतो. पण तेलाचं प्रमाण त्याच्यामध्ये खूप भयंकर जास्त होतं, त्यामुळे शक्यतो ह्या रेसिपीसाठी तुम्ही तेल टाळू शकता. तर इथे मी तूप वापरलेलं आहे. हे पीसेस असे टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत मस्त असे तळून घ्यायचे. खूप जास्त असे टाकायचे नाही, जितकं आपलं तूप आहे तेवढेच पीसेस टाकून घ्यायचे. खालच्या बाजूला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, तळून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान असे थोडे सोनेरी रंग आलेला आहे. तर अलटीपलटी करून सोनेरी रंगावरती तळून घ्यायचं. पण गॅसची फ्लेम ही लो ठेवायची, कारण ब्रेड आहे पटकन करपू शकतो. त्यामुळे व्यवस्थित असं पलटवून घ्यायची. आता ही बाजूसुद्धा व्यवस्थित तळून घ्यायची. तर इथे ब्रेडला मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे. हे आपण काढून घेऊया. आणि ब्रेड आहे त्यामुळे पटकन असं क्रिस्पी होतं. आणि बघा तुम्ही, आपण 2 चम्मच इथे तूप वापरलं होतं. बऱ्यापैकी ह्याने तूप शोषून घेतलेलं आहे. पण जरी तूप राहिलं तरी खूप छान लागतं खायला. पण जर तेल असेल ना तर ते खूप तेलकट लागतं आणि मग ते खायला आवडत नाही. त्यापेक्षा मस्त असं जे काही तूप आहे ह्यामध्ये ते आता निथळून घ्यायचं आणि हे काढून घेऊया. आणि बाकीचे जे पीसेस आहेत ते त्याच प्रकारे परत तूप 2 चम्मच टाकायचं आणि तळून घ्यायचे ह्याच रंगावरती. इथे मी 1 ग्लास दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. मस्त गरम झालं आहे हे दूध. तर छान असं आपलं इथे दूध उकळलेलं आहे. आणि इथे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 1 चम्मच कस्टर्ड पावडर, थोडंसं दूध टाकायचं, मिक्स करून घ्यायचं आणि गरम दुधामध्ये हे मस्त फेटून घ्यायचं. तर कस्टर्ड पावडर जी वापरली ती व्हॅनिला फ्लेवरची आहे. तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही वापरू शकता. तर छान असा गोडवा राहण्यासाठी इथे मी 1 वाटी साखर वापरलेली आहे. आता हे मस्त हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि छान अशी एक उकळी काढून घ्यायची. आता ह्याला छान अशी उकळी आली की थोडंसं दाटसर होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं दाटसर दिसायला लागलं की गॅस बंद करायचा आणि ते व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं. तर इथे आपलं हे मिल्क व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. तुम्ही काजू बदामचे पेस्ट तुम्ही इथेसुद्धा वापरू शकता. तर ह्या पद्धतीने हे तयार झालेलं आहे. आपण गॅस बंद करू. आता इथे जे ब्रेड आपण मस्त असं तळून घेतलेले आहे त्याच्यावरती हे मिल्क टाकून घ्यायचं. तर हे आपण जे दूध बनवून घेतलं होतं ते व्यवस्थित त्याच्यावरती आपण टाकून घेतलेलं आहे. आता तुम्ही छान असे काजू बदामचे पीस वापरू शकता, केशर वापरू शकता. मस्त असं ड्रायफ्रूटचे जे पीस मी बारीक बारीक करून घेतले होते ते ह्याच्यावरती टाकून घेतलेले आहेत. गार्निशिंगसाठी ऑप्शनल आहे, तुम्हाला नसतील आवडत नाही टाकले तरीसुद्धा चालतात. किंवा हे अशीच जरी नसतील एखाद्या वेळेस काजू बदाम तर अशासुद्धा करून तुम्ही पटकन खाऊ शकता.
नवीन वर्षाचं मस्त असं गोड तुम्ही करून खाऊ शकता, झटपट बनवू शकता. अगदी छान रेसिपी आहे जी की साधी सोपी आहे. तर मस्त आपण ब्रेडपासून छान असं स्वीट तयार झालेलं आहे. तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तोपर्यंत बाय.